आजचा जो आपला ॲक्वेरियम फिश आहे तो काम करी मुंगी या कॅटेगरी मधला आहे. वेलकम टू 100 डेज 100 फिशेस. आज आहे डे 6 आणि आजची जी आपली फिश व्हरायटी आहे ही अतिशय साधी सरळ पर्सनॅलिटी आहे आणि कामाशिवाय याला दुसरं काही सुचत नाही. फिश टँक्स मध्ये ॲल्गी झाली ना म्हणजे शेवाळ झालं ना की खूप इरिटेट होतं. ॲक्वेरियमच्या ग्लासवर शेवाळ होतं, स्टोन्सवर होऊ शकतं, ड्रिफ्टवूड असेल किंवा एखादा डेकोरेशन आयटम तुम्ही टाकला असेल ह्याच्यावर जर शेवाळ झालं तर अतिशय इरिटेट होतं. आणि आजचा जो आपला फिश आहे हा हे शेवाळ खाण्यासाठीच स्पेशल मानला जातं. तर हा आहे सियामीज ॲल्गी ईटर फिश. हा मासा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज म्हणजे थायलंड आणि मलेशिया अशा कंट्रीज मधनं येतो आणि त्याच्याचमुळे ह्याला क्लीन वॉटर म्हणजे स्वच्छ पाणी, भरपूर ऑक्सिजन आणि स्विमिंग करायला भरपूर जागा ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. हा मासा अतिशय पीसफुल आहे, त्याच्यामुळे तुम्ही सहज याला प्लांटेड ॲक्वेरियम मधले टेट्रास बरोबर टाकू शकता आणि अशा बऱ्याच व्हरायटी आहेत ज्या फिशेस बरोबर तुम्ही याला क्लब करू शकता. एक लक्षात ठेवा, हा ॲल्गी ईटर आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही याला बाकी काहीही फूड टाकणार नाही आहात. तुम्हाला याला सिंकिंग पेलेट्स टाकावे लागणार आहेत, ॲल्गी वेफर्स टाकावे लागणार आहेत, कारण ह्याला एक्स्ट्रा फूड, न्यूट्रिशियस फूड, प्रोटीन रिच फूड देणं सुद्धा गरजेचं असणार आहे. हा फिश 5 ते 6 इंचांपर्यंत वाढतो, त्याच्यामुळे बाउलमध्ये हा फिश प्लीज टाकू नका. या फिशला टाकण्यासाठी मिनिमम 2 फुटाचा ॲक्वेरियम तुम्हाला नक्की लागणार आहे. सियामीज ॲल्गी ईटर एक शांत पीसफुल मासा आहे, त्याच्यामुळे मॅक्सिमम कम्युनिटी फिशेस बरोबर तुम्ही याला टाकू शकता. तुमच्या सुद्धा जर फिश टँकच्या ग्लासवरती ॲल्गी येत असेल, डेकोरेटिव्ह पीसेसवर ॲल्गी येत असेल, ड्रिफ्टवूडवर ॲल्गी येत असेल तर आता सियामीज ॲल्गी ईटर हा असा फिश आहे जो तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. हा सियामीज ॲल्गी ईटर तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला माहिती होता का, हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच एक एक्सक्लुझिव्ह फिश घेऊन नेक्स्ट एपिसोड मध्ये तुम्हाला भेटायला येते. तोपर्यंत हॅपी फिश कीपिंग.